छोले मसाला म्हटलं म्हणजे असं वाटतं की खूप टाईम लागेल, पण आज आपण अगदी झटपट कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये एकदम परफेक्ट असा छोले मसाला बनवणार आहोत. सध्या गॅसची जी परिस्थिती आहे त्यावरती हे अशा प्रकारचा छोले मसाला किंवा कुठलीही भाजी जर असेल झटपट तयार होणारी, तर आपल्या तर टेन्शनच कमी होतं. तर आज कुठल्याही प्रकारचा मसाला न भाजता किंवा कांद्यांना न भाजता आपण मस्त असा हा छोले मसाला बनवणार आहोत आणि त्यासोबत ह्या छान अशा गुबगुबीत अशा पुऱ्यासुद्धा. अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी इथे 1 वाटी छोले जवळपास 12 वाजता भिजत टाकलेले होते. तर तुम्ही ना रात्रीसुद्धा भिजायला जर घातले तर सकाळपर्यंत एकदम छान असे हे भिजले जातात आणि त्यामध्ये संपूर्ण बुडतील आणि थोडेसे वरती एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे जेव्हा फुलतील तर तेव्हासुद्धा ते पाणी त्यामध्ये राहिलं पाहिजे. जर तुम्हाला फक्त 2 तासांमध्ये बनवायचं असेल तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये तुम्ही त्यांना भिजवले तरीसुद्धा छान असे फुलतात. तर आता यांना झाकण ठेवून मी जवळपास 6 ते 7 तास किंवा 8 तासापर्यंत छान असे भिजवून घेतलेले आहेत. बघू शकता आपले छोले किती छान असे मस्त भिजलेले आहेत. अजिबातही पण जर तुम्ही गरम पाण्यामध्ये जर घालत असाल ना, तर मग थोडंसं भिजल्यानंतर ना त्यामधलं पाणी काढून 1 ते 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्या. कारण गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, की त्यांना थोडासा असा वेगळा वास येतो. तर तिघी कांदे छान व्यवस्थित स्वच्छ त्यांची साल वगैरे काढून घेतली आणि आता आपल्याला एका कांद्याच्या जवळपास 5 ते 6 फोडी किंवा 8 फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर अशा मोठे-मोठे जरी कांदे कट केले ना, तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे. कारण की आपल्याला कांदा जो आहे, तर तो न भाजता डायरेक्टली आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आता इथे टोमॅटोसुद्धा ना मी 1 टोमॅटोचाच वापर केला आहे. कारण की भरपूर जर टोमॅटोचा आपण वापर केला तर भाजी एकदम आंबटसर लागते. त्यामुळे जास्त टोमॅटोचा शक्यतो वापर करू नका. टोमॅटोसुद्धा मी थोडासा जाडसरच कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला कांदा आणि टोमॅटोची ना व्यवस्थित छान अशी प्युरी करून घ्यायची आहे. आपल्याला कुठलंही भाजून वगैरे काही घ्यायचं नाही. डायरेक्टली आपण याला व्यवस्थित असा मिक्सरमधून पाणी न टाकता वाटून घेणार आहोत. तर यामध्ये 2 ते 3 इंच आलं मी थोडंसं बारीक कट करून घातलं आहे आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत. तर यामध्ये पाणी न टाकता सुद्धा ना बघू शकता किती छान असं वाटण वाटलं जातं. कारण की टोमॅटो आणि कांद्यामुळे ना पाणी ऑटोमॅटिक सुटतं आणि मग अशी छान अशी प्युरी आपली तयार होते. तर आता इथं मी गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे. तर कुकरमध्ये आपण ही झटपट अशी भाजी तर तयार करणारच आहोत. पण मसाला जो आहे ना, तर तो जास्त न परतल्यानंतरसुद्धा एकदम छान अशी चवसुद्धा येते आणि तवंग म्हणजेच तेलसुद्धा खूप छान असं येतं. तर इथं ना मी जवळपास 2 पळ्या तेल त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये जे मसाला तयार करून घेतलेला होता ना, तर तो संपूर्ण मसाला आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर या स्टेजला ना जर तुम्ही मसाला म्हणजे हे कांदे किंवा टोमॅटो वाटताना जर पाणी घातलेलं असेल ना, तर काय होतं की भरपूर असं तेलसुद्धा उडतं आणि मग मसाला जो आहे तर तो 2 ते 3 मिनिट परतल्यानंतरसुद्धा ना त्याला असं छान असं परतला जात नाही व्यवस्थित, जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर. त्यामुळे ना शक्यतो जर जेवढी गरज असेल ना तेवढंच पाण्याचा वापर करून मसाला कुठल्याही प्रकारचा वाटत जा. तर इथं बघू शकता आता किती मस्त असं म्हणजेच आपला जे मसाला आहे तर तो व्यवस्थित असा परतला जातोय. तर जवळपास 4 ते 5 मिनिट मी तेलामध्ये हा मसाला परतवून घेतला. ऑलरेडी आपण पाण्याचा जास्त करून वापर केलाच नाही आहे. त्यामुळे मग ना हा मसाला अगदी इझिली 4 ते 5 मिनिटामध्ये छान असा परतला जातो. 4 ते 5 मिनिटानंतर आपण जो घरगुती मसाला तुम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरता, तर तो यामध्ये टाकून घ्यायचा. तर इथं मी जवळपास छोटे 2.5 ते 3 चमचे मसाला टाकून घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले वगैरे किंवा धना पावडर या सगळ्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे मी कुठलेही दुसरे पदार्थ यामध्ये घातलेले नाहीत. जर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करत असाल, तर त्यामध्ये थोडीशी हळद, नंतर धना पावडर आणि मग लाल तिखट आणि शक्य असेल तर छोले मसाला किंवा कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला तुम्ही घालून घेऊ शकता. बघू शकता इथे फक्त एका मसाल्याचा वापर करून सुद्धा ना किती छान असं तेल सुटलेलं आहे. इथं अजिबातही आपल्याला असं वाटत नाही आहे की आपण कांदे न भाजता डायरेक्टली तेलामध्ये मसाला परतलेला आहे. मसाला जो आहे तर तो
टाकल्यानंतर लगेचच त्याला छान असं तेल सुटतं. तर इथं आपण जे छोले भिजवून घेतलेले होते, तर ते छोले आपण यामध्ये टाकून घेऊयात. छोले टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच पाणी टाकायचं नाही. मसाल्यांमध्ये छान असे व्यवस्थित छोले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतरच मग त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि भरपूर असं थंडगार पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही. नाहीतर मग छोले शिजायला भरपूर वेळ लागेल. त्यामुळे थोडंसं कोमटसर असं पाणी जर घातलं तुम्ही, तर पटकन 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छोले जे आहे तर ते परफेक्ट शिजतात. आता इथं मी ना ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला होता, कांदा, टोमॅटो ते सगळं, तर त्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आणि ते बघू शकता संपूर्ण जे भांडं आहे तर ते सुद्धा स्वच्छ झालेलं आहे. तर तेच पाणी आता मी यामध्ये टाकून घेणार आहे. थोडंसं कोमट पाणीच मी त्यामध्ये घातलेलं होतं आणि आता ह्या स्टेजला ना आपल्याला भरपूर म्हणजेच किती प्रकारामध्ये म्हणजे कसं आपल्याला घट्टसर किंवा पातळ कशाप्रकारे ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकू शकतात किंवा मग सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं. अगदी 1 ते 1.5 ग्लास पाणी जरी तुम्ही घातलं ना, तरी 3 शिट्ट्यांमध्ये छोले जे आहेत तर तेवढ्या पाण्यामध्ये अगदी परफेक्ट शिजतात. त्यानंतर इथं चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मला ना छोले मसाला दाटसरच हवा होता, त्यामुळे मी फक्त 1 ते सव्वा ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपल्याला जवळपास 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता ह्या कुकरला ना 3 शिट्ट्या लागतात, त्यामुळे मी 3 शिट्ट्या सांगते. तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागत असतील, तेवढ्या शिट्ट्या तुम्ही करून अगदी परफेक्ट असा छोले जे आहेत, तर ते आपले शिजलेले पाहिजेत. तर इथं बघू शकता किती छान असं व्यवस्थित असं शिजलं आहे. अजिबात कुठं पाणी नाही. जर तुम्ही कांदा डायरेक्टली परतायला टाकला ना कुकरमध्ये, तर पाणी कुठं आणि कुठलाही पदार्थ जर तो असेल ना, तर तो कुठे वेगळीकडेच पळतो. पण इथं बघू शकता किती छान असं एकदम थिक म्हणजेच एकदम जाडसर, घट्टसर किंवा दाटसर तुम्ही काय म्हणता ते म्हणता, तर असा परफेक्ट आपला छोले मसाला अगदी तयार झालेला आहे. आणि इथं मी ना तुम्हाला एक छोला थोडासा दाबूनसुद्धा दाखवते, की बघू शकता किती परफेक्ट असा छोला शिजला आहे. म्हणजे खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. तर इथं ना आता मस्त असा छोले मसाला तर तयार आहे आणि तर ह्या छोले मसाल्यासोबत छान अशा गुबगुबीत पुऱ्या किंवा भटुरेसुद्धा छान असे लागतात. जर तुम्ही कधी अशा प्रकारे छोले मसाला बनवून बघितला नसेल ना, तर नक्की एकदा माझ्या पद्धतीने करून पहा. अगदी झटपटसुद्धा तयार होतो आणि तेवढाच चविष्टसुद्धा लागतो. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.